हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर हा जो ब्लॉग आहे थोडासा मी उशिरा पोस्ट करत आहे आणि खूप सुंदर हा ब्लॉग आहे। मी जेव्हा आता मोबाईलमध्ये खूप जास्त लोड झाला होता तर मी मोबाईलमध्ये चेक करत होती तर मला हा ब्लॉग सापडला। तर वैदेहीने चतुर्थीच्या दिवशी मला मोदक बनवायला खूप छान अशी हेल्प केली। पहिल्यांदा वैदेहीने खूप छान मोदक बनवत होती तर मी ते शूट केलं आणि मला ते अपलोड करणं राहूनच गेलं। तर त्यामुळं मी आत्ता अपलोड करत आहे। तुम्हाला कसे वाटले मोदक वैदेहीने बनवलेले ते मला नक्की सांगा आणि मोदक वैदेही कसे बनवत आहे ते देखील सांगा आणि पूर्ण पहा देखील व्हिडिओ। वैदेहीने पूर्ण मोदक स्वतःहूनच बनवले आहेत। मी तिला एकदाही सांगितलं नाही की तू असं कर तसं कर, ती फक्त मला पाहिली। मी 4 ते 5च मोदक सुरुवातीला बनवले, ते बघत होती ती आणि त्यानंतर मम्मी मी एक ट्राय करू का बोलली, तर मग मी तिला एक ट्राय करू दिलं। तर तिला स्वतः लाटलं आणि स्वतः एक ट्राय केलं आणि खूप छान तिने बनवलं। तर मी तिला सांगितलं की मग तू काय कर, मी लाटून देते तुला आणि तू भर, मी बघते तू कशी भरतेस। तर ती एक भरलेलं खूप छान भरलं म्हणून मी तिला दुसरं देखील भरू दिलं। तर अशाच प्रकारे तिने सगळे मोदक खूप छान बनवली। तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पहा, खूप छान असे तिने मोदक हे बनवलेले आहेत। तर हे मोदक मी कसं सारण वगैरे बनवलेलं नव्हतं, तिळाचं कूट होतं माझ्याकडे जे मी भाजीला देखील बनवून ठेवलं होतं। तर तेच तिळाचं कूट मी घेतलं आणि तिळाचं कूट त्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली आणि अशा प्रकारे मोदक बनवत होती। तर वैदेहीने देखील पाहिलं, थोडीशी साखर थोडंसं तिळाचं कूट अशा प्रकारे भरून आणि ह्याला पॅक मोदकला करून छान असे मोदक वैदेहीने देखील छान बनवलेले आहेत। तर तुम्हाला मोदक हे वैदेहीने बनवलेले कसे वाटले आणि पहिल्यांदा इतके छान मोदक तिने बनवले, मीच आश्चर्यचकित राहिली। कारण की मी जेव्हा ट्राय केली होती पहिल्यांदा तेव्हा मला देखील इतके छान मोदक करायला जमले नव्हते आणि 1-2 बनवून कंटाळून देखील गेलेली। नंतर मी बनवलेले देखील नव्हते, पण वैदेहीने पहिल्यांदा बनवले आणि पूर्ण मोदक बनवले। मला खूप नवल वाटलं। तर मी हे पूर्ण हिचा ब्लॉग जो आहे शूट केला होता, पण अपलोड करणं राहून गेलं होतं। तर मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर चॅनलमधला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि नक्की करा। वैदेहीला आमच्या छान छान कमेंट्स करा, म्हणजे वैदेहीला देखील मस्त वाटेल। तर वैदेहीला देखील मी ते तुमचे जे कमेंट्स आहेत ते दाखवेल देखील आणि वैदेही तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देखील देईल। तर तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये छान असं भरून स्वतःच खूप छान असे हे मोदक ती बनवत आहे आणि हे मोदक बनवल्यानंतर मी हे मोदक तळणार आहे। तर तुम्ही हे मोदक वैदेहीने बनवलेले कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करून नक्की मम्मा मी एवढं चांगलं मोदक नाही पहिल्यांदा बनवलं। हो माहिती आहे, पहिल्यांदा खूप छान बनवले ती सांगा। आणि पहिल्यांदा वैदेहीने मला बघूनच हे ट्राय केले आणि खूप छान जमले। पहिल्यांदा तर मला देखील हे मोदक असे खूप छान असे जमले नव्हते। तर वैदेही आमची एवढीशीच असून खूप छान केलेलं आहे। तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वैदेहीला खूप सारे कमेंट्स करा, जेणेकरून वैदेहीला खूप छान वाटेल आणि वैदेही तुम्हाला रिप्लाय देखील देईल बरं। तर व्हिडिओ पूर्ण पहा, वैदेही कसे मोदक केलेले आहे आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। झालं बाई, तू कसं काय फाटलं तो? जाऊ दे, एखादा हात फाटलं तर काय नाही होत, तू सगळे छान केलेस ना। तू कॅमेरा ऑन आहे म्हणून ना असं घाबरू नकोस, तसं नाही बोलायचं। ठीक आहे, मी त्याला ठीक करते, असू दे। अजून काय मोदक आवडले तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। हे आहेत माझे मोदक मी बनवलेले, हे आणि हे माझे मोदक हे आहेत हे वाले मम्मीने बनवले। हे दूधचं, हे पण वैद्यचं आहे, हे पण वैद्यचं आहे, हे पण वैद्यचं आहे आणि इथं पण आहेत वैद्यचे 1-2 ना, हे पण वैद्यचं आहे, हे पण वैद्यचं आहे, हे माझेच आहेत ना।
हे पण माझं आहे का? तू केलं? हां तू आहे. वरची शेंडी केली आहे का? शेंडी. एवढे वैदूने केले. वैदू किती केली तू काउंट कर. हे दोन पण केले. हे माझे आहेत नाही माझे. एवढे छान. हा. बरं हे काउंट कर किती.